राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. शेतकरी कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता. नाशिकनंतर आता पुण्यामध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा महामोर्चा. आंबेगाव तालुक्यातील मनसर इथं थोड्याच वेळात आंदोलन. मविया नेते मोर्चामध्ये सहभागी होणार. मान्सूनबाबत आनंद वार्ता. पुढील 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. 7 किंवा 8 जूनला मान्सून दक्षिण कोकणामध्ये डेरेदाखल होणार. 11 जूनपासून मुंबईमध्ये आनंद सरी बरसणार. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. तरी केवायसी नंतर राज्यातील 80 लाख महिला अपात्र. महायुतीतील बंडखोरीबाबत मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली. शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना बैठकीला बोलावलं. संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार खासदारांसोबत चर्चा करणार. शिवसेनेच्या रवींद्र पाठकांना भाजपची नाराजी भोवणार. विधान परिषद उमेदवारी अर्जावेळी भाजप आमदारांची दांडी. भाजप आमदारांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा. पुणे विधान परिषद उमेदवारीचं नाट्य सुरूच. विक्रम काकडे पार्थ पवारांच्या भेटीला. सुनील टिंगरेंच्या माघारीबाबत चर्चेची शक्यता. अजित पवारांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा. सुनील तटकरेंची कबुली. अजित पवारांनी बैठकीचा तपशील सांगितल्याचाही दावा. दोन्ही सेना एकत्र याव्यात असं अनेकदा वाटतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंच्या विधानानं राजकीय चर्चा. तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं. नीटची फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनंच होणार. ऑनलाईन परीक्षेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. परीक्षा घेण्याची तयारी सुरू असताना नवीन पद्धत लागू करणं शक्य नसल्याचं निरीक्षण. पुणे विषारी दारू प्रकरणी पोलिसांकडून कारवाईचा धडाका. पिंपरीतील अवैध दारू अड्ड्यांवर छापे. दारूसाठा केला जप्त. अनेक संशयित ताब्यात. नीटची फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनंच होणार. ऑनलाईन परीक्षेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली.